बारामती जिल्ह्यातील महसूल निरीक्षक विठ्ठल देशमुख यांच्या 3 मुली होत्या. तिघीही अतिशय हुशार आणि परिश्रमी. 2023 साली त्यांना BPSC शिक्षक भरतीसाठी अर्ज केला आणि आश्चर्याची गोष्ट, तिघी बहिणी एकाच वेळी निवड झाल्या. घरात आनंदाचे वातावरण होते. पण विठ्ठलरावांनी धाकटी मुलगी मंजिराच्या कानावर हळूच म्हटले, "मुला, तू तर मोठी झाल्यावर जिल्हाधिकारी व्हायचं सांगत होतीस, मग आता शिक्षिका का होऊ लागतेस?" मंजिरीने हसत हसत उत्तर दिलं, "पप्पा, तुम्ही आमची काळजी घेताय, पण मला स्वतःची जबाबदारी स्वतः उचलायची आहे. म्हणून मी UPSCची तयारी करेन आणि DM होईनच." वडिलांनी मुलीच्या ठाम निर्णयाला मान्यता दिली. तिघी बहिणीच्या नोकऱ्या ठरल्या. सर्वात मोठी मानसी पुण्यात, मधली सविता साताऱ्याला आणि धाकटी मंजिरी कोल्हापुरात. मंजिरी आपल्या शाळेत जायची, संध्याकाळी परत यायची आणि मोकळ्या वेळात UPSCची तयारी करायची. एक दिवस ती नेहमीप्रमाणे सकाळी शाळेसाठी निघाली, पण त्याच दिवशी तिला रस्त्यावरच 2 तरुणांनी अडवले आणि बिनबोफाट गोळ्या घालून पळून गेले. ही बातमी केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात पसरली. सर्वांच्या मनात प्रश्न होता, का मारली गेली मंजिरी? तिचा कोणाशी वैर नव्हता, ती कोणाला त्रास देत नव्हती, मग तिची हत्या का? ही घटना घडली कोल्हापूर जिल्ह्यात. 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 9:30 वाजता शहादापूर या तालुक्यातील कान्हेरी गावाजवळ एक शिवमंदिर आहे. तिथेच बाईकवर 2 तरुण बसून होते. त्यांनी एका स्कूटीवर येणाऱ्या शिक्षिकेला रोखले, काही बोलायला सुरुवात केली आणि अचानक बंदूक काढून 3 गोळ्या झाडल्या. शेतात काम करणाऱ्या श्रीकांत जाधव या शेतकऱ्यांनी हा दृश्य पाहिला आणि ओरडत तेथे धावत गेला, पण उशीर झाला होता. शिक्षिका रक्तात न्हात पडली होती. खबर शाळेत पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलीस अधिकाऱ्यांनी ताबडतोब तपास सुरू केला. मृत शिक्षिकेची ओळख मंजिरी देशमुख, वय 24 अशी झाली. तपासादरम्यान समोर आलं की मंजिरीच्या शाळेतच एक शिक्षक राजन पाटील याने तिला लग्नाचा प्रस्ताव मांडला होता, पण मंजिरीने नकार दिल्यावर तो तिला त्रास देत होता. पोलिसांनी त्याला अटक केली, पण त्याच्याकडून हत्येशी संबंधित पुरावा मिळाला नाही. SITची गठन करण्यात आली. मंजिरीच्या राहण्याच्या खोलीतून UPSCच्या पुस्तकांचा साठा सापडला. तिचा दैनंदिनीचा अभ्यास केला, फोन रेकॉर्ड तपासले, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी रस्त्यावरील CCTV फुटेजमध्ये बाईकवरील 2 तरुण दिसले. त्यांची फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यावर एका मुखबिराने माहिती दिली की त्यातला एक तरुण फैजान पुत्र शफीक हा शहादापूर परिसरातील आहे. पोलिसांनी फैजानला अटक केली. कडक चौकशीत तो ठाम ढसाढसा उघडला. फैजानने कबूल केलं की त्यानेच गोळ्या झाडल्या. त्याचा साथीदार जावेद होता. त्यांना हे काम करण्यासाठी 3 लाख रुपये मिळाले होते. हे पैसे त्यांना छोटू आणि राजू यांनी दिले होते. या दोघांना पकडल्यावर त्याने एका महिलेचं नाव सांगितलं, हुस्ना बानो. हुस्ना बानोच्या पतीचं नाव शहाबुद्दीन. तो इलेक्ट्रॉनिक्सचा व्यापारी होता. चौकशीत समोर आलं की शहाबुद्दीनचा त्याच्या परिसरातील दुसऱ्या एका शिक्षिका प्रियंका शिंदेबरोबर अवैध संबंध होता. पण मग मंजिरीची हत्या का झाली? हा गोंधळ पोलिसांना कळेना. शूटर फैजान आणि जावेद यांना पुन्हा चौकशी करण्यासाठी बोलवलं. त्यांना सांगितलं होतं की कान्हेरी शिवमंदिराजवळून एक विशिष्ट वेळी विशिष्ट रंगाच्या स्कूटीवर विशिष्ट रंगाचे हेल्मेट घालून एक शिक्षिका जाते, तिला मारायचं होतं. पण या रस्त्याने 2 शिक्षिका जात होत्या. एक प्रियंका शिंदे भवानीपूर शाळेत आणि दुसरी मंजिरी देशमुख कान्हेरी शाळेत. दोघींची स्कूटी, हेल्मेट आणि चेहरा झाकण्याची पद्धत जवळजवळ सारखीच होती. 3 डिसेंबर रोजी खरं तर प्रियंका शिंदेला मारायचं होतं, पण त्या दिवशी तिला अचानक तब्येत बिघडल्यामुळे तिने रजा घेतली आणि शाळेत गेलीच नाही. दुर्दैवाने त्याच वेळी त्याच मार्गाने मंजिरी जात होती. चुकीची ओळख करून शूटरांनी तिलाच गोळ्या घातल्या आणि एका उज्ज्वल भविष्याचा उद्ध्वंस केला. अशी ही दुःखद आणि चक्रावून टाकवणारी गोष्ट होती. एका महत्त्वाकांक्षी मुलीचे भवितव्य एका चुकीच्या ओळखीमुळे मारले गेले. ही घटना आपल्याला सावध करते की कितीही सावधगिरी बाळगली तरी कधीकधी दैवाचे खेळ अपरिहार्य असतात. शेवटी एक जुनं मन लक्षात येतं, मारणारा पण परमेश्वर, वाचवणारा पण परमेश्वर. गुन्ह्याच्या गोष्टी सांगत आहेत, शांतता आणि सावधगिरीचा संदेश देत. धन्यवाद.